नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची जी रेसिपी आहे तर ती हरभऱ्याची भाजी बनवणार आहे मी. अगदी गावरान हरभऱ्याची भाजी आहे आणि हरभऱ्याच्या पानांची आहे. तर अतिशय सोपी, चवीलाही छान आणि हेल्दी अशी रेसिपी आहे. तर सर्वात आधी एका कढईमध्ये तेल घेतलंय 2 चमचे आणि मी लोखंडी कढई ती भाजी बनवणार आहे. चवीला खूप छान लागते. तर तेल छान गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकले आणि जिरं चांगलं फुललं की त्यानंतर लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अगदी थोडंसं खोबरं टाकलंय. खोबरं ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. तर त्याची सगळ्याची पेस्ट केली आहे आणि ती तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. मिरचीचा कच्चेपणा थोडंसं कमी होईपर्यंत आपल्याला ती परतून घ्यायची. 1-2 मिनिट आपल्याला हे जे वाटण आहे तर ते परतून घ्यायचं चांगलं आणि त्यानंतर हरभऱ्याची भाजी आहे तर ती ऍड करायची. तर हरभऱ्याची जी ही भाजी आहे पाण्याची तर ती आपल्याला बिलकुल धुवून नाही घ्यायची आहे, नाहीतर त्याची टेस्ट आहे तर ती तितकीशी चांगली नाही लागणार आहे. कारण ते हरभऱ्याचे जे पानं असतात तर त्याची जी टेस्ट असते ती थोडीशी आंबट असते, त्याच्यामुळे त्याची चव खूप छान येते भाजीमध्ये. तर त्यासाठी ती बिलकुल धुवून नाही घ्यायची, फक्त थोडीशी साफ करून घ्यायची. त्याच्यामध्ये काही आळी वगैरे असेल तर ते साफ करून घ्यायची. धुवून बिलकुल घ्यायची नाहीये, अशीच वापरायची. तर खूप छान टेस्टी अशी लागते. तर हरभऱ्याची भाजी ऍड केली की त्यानंतर मी त्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करणार आहे आणि हे आपल्याला याच पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय आणि 1-2 मिनिट आपल्याला हे सर्व मसाला आणि भाजी आहे तर ते मिक्स करून घ्यायचंय छान. तर बघू शकता तुम्ही, याच पद्धतीने आपल्याला ते मिक्स करायचंय. थोडंसं ते मिक्स करताना कठीण जातं, पण भाजी जी आहे ही अतिशय चवीला छान लागते आणि भाकरीसोबत तर गरमागरम अतिशय अप्रतिम अशी भाजी ही लागते. तर मी थोडंसं मिक्स करून घेतलंय आणि अगदी थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा आहे, जेणेकरून ते लोखंडी कढई आहे तर ते लागणार नाही खाली आणि भाजी अगदी छान होईल. अगदी कोवळी अशी भाजी आहे, त्यामुळे शिजायलाही खूप जास्त वेळ लागला नाही. अगदी झटपट अशी शिजून तयार झाली भाजी. तर पाणी ऍड केल्यानंतर पण मी परत एकदा थोडंसं असं वर खाली करून मिक्स करून घेतेय आणि त्यानंतर 1-2 मिनिट झाकण ठेवून घेणार आहे वाफवून आणि 1-2 वेळेला आपल्याला झाकण ठेवून ते वाफवून घ्यायचे आणि वरून थोडंसं तेल पण सोडायचं, जेणेकरून भाजी अगदी छान अशी चमचमीत अशी भाजी होईल. तर बघू शकता थोडंसं जो मिरचीची जी पेस्ट आहे तर ती अजून मिक्स नाही झालेली व्यवस्थित, त्यामुळे असंच सतत आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून ती छान एकत्र त्या भाजीमध्ये मिक्स होईल, सगळीकडे लागली जाईल भाजीला आणि भाजीची चवही खूप छान येईल. तर मगाशी जेव्हा आपण भाजी ऍड केली तर ती भाजी खूप जास्त होती आणि शिजल्यामुळे थोडीशी ती कमी झाली आहे, त्यामुळे आता ते मिक्स करायला जरा सोपं जाईल. तर 1-2-3 मिनिट आपल्याला ते सतत असं मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून मिरचीची जी पेस्ट आहे तर ती छान सर्व भाजीमध्ये एकजीव होईल. तर बघू शकता रंगही भाजीचा चेंज झालेला आहे आणि त्यानंतर त्यावर थोडंसं मी तेल पण स्प्रेड करणार आहे. 1-2 वेळा आपल्याला तेल त्याच्यावरून सोडून घ्यायचंय, जेणेकरून त्याची चव खूप छान येते, चमचमीत अशी भाजी लागते. आणि ही भाजी जी आहे तर ती अगदी पटकन झाली, कारण ती कोवळी असल्यामुळे ती पटकन शिजली गेली, पटकन मऊ झाली. तर तेल टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा ते छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, चवीलाही छान अशी रेसिपी आहे आणि गावरान चवीची ही हरभऱ्याची भाजी जी आहे. तर आता बऱ्यापैकी त्याच्यामध्ये जी मिरचीची पेस्ट आहे तर ती छान एकत्र मिक्स झाली आहे. आता याच्यावर मी झाकण ठेवून पुन्हा एकदा थोडीशी वाफ देऊन घेणार आहे आणि अगदी टेस्टी अशी हरभऱ्याची भाजी तयार आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता अगदी छान टेस्टी अशी रेसिपी आहे. रंगही भाजीचा खूप छान आलेला आहे. तर रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.